कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देशभरात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। महाड तालुक्यात घरगुती, खाजगी तसेच सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार आहेत। कोकणातील गणेशोत्सवाचा सण शांततेत, सुरळीत आणि विना अपघाती व्हावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे। तसेच राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महाड औद्योगिक क्षेत्रातील पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले। प्रमाणे यावर्षी ही गणेशोत्सव मोठ्या धूमधामीमध्ये साजरा केला जाणार आहे। महाड हद्दीतील प्रमुख बाजारपेठ जी आहे बीरवाडी, या ठिकाणी आम्ही वाहतूक नियमन आणि जे विक्रेते आहेत त्यांच्यासाठी काही सूचना निर्गमित केलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं रस्त्यावरती कुणीही त्यांचे स्टॉल लावणार नाही याची दक्षता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेत आहोत। तसेच जे खरेदीदार आहेत किंवा ग्राहक आहेत, गणेश भक्त आहेत, ते आपली वाहनं ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथंच पार्क करतील, रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे कुठेही पार्क करणार नाही। यासाठी आपण बंदोबस्त नेमलेला आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। सर्व ग्रामस्थ, गणेश भक्त, चाकरमानी यांनी गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे अशी माझी अपेक्षा आहे। माझ्याकडून आणि पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश भक्तांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक जे आहेत ते तुटलेले आहेत, तर त्या संदर्भात आणि सावित्री ब्रिजवरती एक ठिकाणी हायड्रा गेली 3 वर्षापासून बंद अवस्थेत उभा आहे, त्या संदर्भात आणि बंद रस्त्याला असलेल्या गाड्या या सर्व अडथळ्यांच्या संदर्भामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीकडे आम्ही लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी महाड-MIDC हद्दीतून जो महामार्ग जातो तो पूर्णपणे अडथळामुक्त राहील आणि वाहतुकीला कुठेही अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे।